जळकोट, उदगीर, देवणी तालुक्यातील सर्व बंजारा बांधव या ठिकाणी बंजारा बांधवाला एस-टीमध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये आज डिप्टी कलेक्टर साहेबाला निवेदन देण्यासाठी आम्हा 3 तालुक्यातील बंजारा समाज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जमा झालेला आहे। खऱ्या अर्थानं आमचा समाज हा खऱ्या अर्थानं गावापासून कोसो दूर राहिलेला समाज, दऱ्याखोऱ्यात राहिलेला समाज, भटकत राहिलेला समाज आणि तो आमचा एस-टीमध्ये असलेला समाज, या मराठवाड्याची विभागणी झाली। आंध्र प्रदेशाला एस-टीमध्ये आरक्षण आहे, तेलंगणामध्ये एस-टीमध्ये आहे, कर्नाटकमध्ये एस-सीमध्ये आहे, परंतु या महाराष्ट्रामध्ये आमच्या बंजारा समाजाला व्ही-जी-एन-टीमध्ये आरक्षण दिलेलं आहे। आम्हाला शासनाला विनंती करायची आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती करायची आहे, ज्याप्रमाणे आपण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलात त्याचप्रमाणे आम्हाला या ठिकाणी आमच्या बंजारा समाजाला या ठिकाणी एस-टीतून आरक्षण द्यावं। आपण पाहतात गेल्या 8 दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये, या मराठवाड्यामध्ये या बंजारा समाजाचा फार मोठ्या प्रमाणात आक्रोश, या ठिकाणी मोर्चे या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात निघत आहेत आणि संबंध मराठवाड्याच्या बंजारा समाजाची एकच मागणी आहे की आपल्याला हैदराबाद गॅजेटनुसार या ठिकाणी आमची जात एस-टीमध्ये असल्यामुळं त्या प्रकारातून आम्हाला या ठिकाणी आरक्षण द्यावं ही सगळ्या संबंध मराठवाड्यातून या ठिकाणी मोठमोठे मोर्चे काढून या ठिकाणी निवेदन देऊन मागणी करत आहेत। थोड्या दिवसामध्ये आज आपण या ठिकाणी फक्त डिप्टी कलेक्टर साहेबाला आपण या ठिकाणी आरक्षणासाठी शासनाला तात्काळ आमची कळवावं आमची भावना याबद्दल आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। पण थोड्या 8 दिवसानंतर निश्चितपणाने या लातूर जिल्ह्यावर कलेक्टर ऑफिसवर आमच्या बापूराव राठोडने सांगितल्याप्रमाणे 2 लाखाच्या पुढं या ठिकाणी संबंध जिल्ह्यातला बंजारा समाजाला पेटून उठलेला आहे। त्या सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी लातूर जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत। जोपर्यंत आमची मागणी मंजूर होत नाही तोपर्यंत हा बंजारा समाज मागं सरकत नाही। त्या बंजारा समाजाची हाल अपेष्टा आहे या शासनाला माहीत आहे, म्हणून आम्हाला शासनाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती करायची आहे की तात्काळ मराठा समाजाप्रमाणे आम्हालासुद्धा बंजारा समाजाला एस-टी प्रवर्गातून आरक्षण द्यावं हीच मागणी या ठिकाणी आम्ही शासन दरबारी करणार आहोत।